भाजप आमदार प्रसाद लाड मनोज जरांगेंची उद्या पुन्हा भेट घेणार। मनोज जरांगेंच्या मागण्यांबाबत करणार चर्चा। कल्याणमधील दुर्गाडी मंदिर प्रवेश बंदीवरून वातावरण तापलं। बकरी ईदनिमित्त दुर्गाडी किल्ल्यावर आज हिंदूंना प्रवेश बंदी। शिवसेना भाजपचे कार्यकर्ते प्रवेशासाठी आक्रमक। पुणे नाशिक संभाजीनगरात सीएनजी दराचा भडका। पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना फटका। इंधन दरवाढीचा परिणाम थेट मच्छी व्यवसायावरती। मच्छीमारांना डिझेलसाठी मोजावे लागतायत प्रति लिटर 155 रुपये। दरवाढ परवडत नसल्यानं मच्छीमारांच्या पोटी किनारीच। इंधन दरवाढीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मारण्याचा प्रयत्न। सर्वसामान्य महागाईनं त्रस्त। सरकार इव्हेंटमध्ये व्यस्त। महागाई करून विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। विमान इंधनाच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ। इंडिगो आणि एअर इंडियाच्या देशांतर्गत मार्गातील फेरीत कपात। नागपूरमध्ये उष्माघातानं 24 तासात 10 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय। मृतकांमध्ये भिक्षेकऱ्यांसह 3 रेल्वे प्रवाशांचाही समावेश। रिपोर्टमधून मृत्यूचं कारण स्पष्ट होणार, पण उष्णतेनं मृत्यू झाल्याची शक्यता। मुसलमान आपलेच आहेत, ते काही औरंगजेबाची अवलाद नाहीत। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं विधान। संभाजीनगरात बकरी ईदपूर्वी मोठी कारवाई। तब्बल 131 गोवंश जनावरं कत्तलीसाठी डांबून ठेवल्याचं उघड। पोलिसांकडून 131 गोवंश जनावरांची सुटका। 8 आरोपी अटकेत। मुंबई महानगरपालिकेत अमराठी नामफलकांवर विशेष कारवाई। शहरातील विविध विभागांमध्ये मराठी नामफलकांची तपासणी मोहीम। 14 मे ते 26 मे दरम्यान हजारो आस्थापनांची तपासणी। मुंबई महापालिका आणि MSRDC मध्ये समझोता। नवीन पूल रस्त्याचा ताबा महापालिकेनं घ्यावा असा MSRDCचा प्रस्ताव। महापालिका आयुक्तांनी आधी निधी मग ताबा अशी घेतली होती भूमिका। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरती 2 दुचाकींची जोरदार धडक। भरधाव वेगानं बाईक स्वारानं सिग्नल तोडल्यानं दुर्घटना। अपघातात दुचाकी स्वार महिला गंभीर जखमी। बीड जिल्ह्यात आरोग्य विभागाचा संतापजनक कारभार। अल्पवयीन बलात्कार पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी 10 तास ताटकळत ठेवलं। बीडच्या केज उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। रत्नागिरीत 2 गटामध्ये जोरदार राडा। हरण्यातील मारहाणीनंतर दापोलीत तणाव। राड्या प्रकरणी 9 जण पोलिसांच्या ताब्यात। धनबचतीच्या मोदींच्या आव्हानाला अमृता फडणवीसांचा प्रतिसाद। आता दैनंदिन कामांसाठी अमृता फडणवीसांचा थेट सायकल वापरण्याचा निश्चय। कोणी मतदान करायचं ते भाजपा ठरवणार। सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांची सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर टीका। कर्नाटकात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता। सिद्धरामय्या DK शिवकुमारांकडे सूत्र सोपवू शकतात। भारत लवकरच बनवणार 5व्या पिढीतील स्वदेशी स्टेल्थ फायटर जेट। स्टेल्थ फायटर जेट बनवण्याचा महत्त्वाचा टप्पा लवकरच पडणार पार। अमेरिकेचा इराणला मोठा धक्का। कराराच्या मसुद्याबाबतचा तो दावा फेटाळला। होर्मुझच्या नाकेबंदीबद्दलही केला खुलासा। आज मुंबईसह देशभरात बकरी ईदनिमित्त नमाज। मुंबईसह देशभरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त। युवा वैभवच्या धुवाधार फलंदाजीपुढे हैदराबादचा पालापाचोळा। हैदराबादला हरवत राजस्थानची क्वालिफायर 2 मध्ये धडक। उद्या न्यू चंदीगडमध्ये राजस्थान गुजरात भिडणार। क्वालिफायर 2 जिंकणारा संघ अंतिम सामन्यात बंगळुरूशी देणार टक्कर।